जय शिवराय, जय शंभूराजे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मराठा समाजातील तरुणींसाठी, आईसाठी, माता भगिनीसाठी, सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि वाटेल तितकं जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठा समाजातील आई, ताई, बहीण सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ असला पाहिजे. त्याचं कारण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. मराठा समाजातील आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आलेली आणि त्याची खिंड लढवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सकल मराठा समाजातील तरुण हा रस्त्यावर उतरलेला मुंबईच्या दिशेने कूच करतोय. मुंबईची खिंड लढवण्यासाठी मराठा समाजातील बहुतांश तरुण हा घराबाहेर पडलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये उर्वरित जी मराठ्यांची राखीव फौज आहे ती सुद्धा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, म्हणजे येत्या 4-3 दिवसापासून. आणि सरकारने अतिशय योग्य वेळेत एक योग्य डाव साधलेला आहे. ह्याच काळामध्ये त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. आता राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजे काय? राज्य मागासवर्गीय आयोग हा ठरवतो की कुठली जात ही मागास झालेली आहे आणि तिला आरक्षणामध्ये घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे राज्य मागासवर्गीय आयोग ठरवत असतं. आतापर्यंत मराठा समाजाला 2 वेळेस आरक्षण भेटलं होतं. हायकोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही. कारण फक्त एकच, त्यांनी असं सांगितलं की मराठा समाज हा मागास नसल्या कारणामुळे त्यांना आरक्षणामध्ये घेता येत नाही. त्यामुळे आता हे जे सर्वेक्षण सुरू आहे ह्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज मागास आहे की नाही हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे आई भगिनींनी एक माझी नम्रतेची विनंती आहे की आता तुम्ही घरी आहात तर ही लढाई तुमच्या पदरात आलेली, तुमच्या हाताशी आलेली, ती कशा पद्धतीने हाताळायची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यांनी जो वेळ ठरवलेला आहे अतिशय योग्य वेळ ठरवलेला आहे. त्यांना माहिती आहे की मराठा समाजातील सर्व पुरुष मंडळी, तरुण सगळेजण सध्या घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि सर्वेक्षण करायचा तो जो त्यांनी वेळ निवडलेला आहे हा तरुण घरी नसताना, पुरुष लोक घरी नसताना त्यांनी निवडलेला आहे. पण त्यांना ही गोष्ट माहीत नाही की मराठा समाजातील ज्या वाघिणी आहेत त्या कशा पद्धतीने डरकाळी फोडणार आहेत. त्यांच्यात पोटी मराठा योद्ध्यांनी जन्म घेतलेला आहे. ते ताराराणी, आईसाहेब जिजाऊ यांच्या त्या वंशज आहेत. त्यांना हे माहीत सुद्धा नाही. त्यामुळे माझ्या आई बहिणींना एक विनंती की त्यांनी काय करायचं, मागासवर्गीय आयोगाचे जे प्रतिनिधी, जे शिक्षक असतील, जे तहसील कार्यालयातले कर्मचारी असतील, हे आपल्या घरी येऊन तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत की तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे की नाही, तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे का नाही, तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे का नाही, तुमच्या घरामध्ये इतर सगळे सुखसुविधा आहेत त्या आहे का नाही, हे तुम्हाला बघण्यासाठी येणार आहेत. यांना क्लिअर कट सांगायचं की आमच्याकडे कुठल्याही पद्धतीची काही सुविधा नाही आहे. तुमचे मिस्टर काय करतात, तुमचे वडील काय करतात, तर मोलमजुरी करतात, अशा पद्धतीचे उदाहरणं त्यांना द्यायचे. कुठलाही बडेजावपणा दाखवायचा नाही. आपण त्यांना हे दाखवणार आहोत की आम्ही मागासलेला आहोत का नाही हे त्यांना सिद्ध करण्यासाठी ते आपल्या घरी येतात. तुम्ही मोठ्यापणामध्ये जाऊन बडेजाव करण्याच्या थोडंसं तुम्ही प्रयत्न केला तर आपल्याला ते मागासलेलापणा सिद्ध होत नाही आपला. त्यामुळे आता जी चुकी झाली ती चुकी परत होऊ द्यायची नाही. त्यामुळे तुम्ही एक हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या प्रतिनिधीला अशाच पद्धतीची उत्तर द्या. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, रात्र वैराची आतापर्यंत कुणबी नोंदी सापडण्यामध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे घरातल्या शिकलेल्या तरुण मुलींनी सुद्धा लक्ष द्यायचं की माझी आई, मी आणि माझी आजी जी काही माहिती त्या अधिकाऱ्याला देत आहेत तो अधिकारी जशाची तशी त्याची नोंद करत आहेत की नाही. कारण की बऱ्याचशा हलकट जातीवादी कर्मचारी लोकांनी काय केलं की हे जे सगळे नोंदी वगैरे सापडलेले असताना सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या नोंदी पुढे आणल्या नाहीत. त्याच्यानंतर दोबार त्याची फेरतपासणी करावी लागली. त्याच्यानंतर त्या नोंदी पुढे आल्यात. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की कर्मचारी लोक सुद्धा काही बहुतांश आपल्या विरोधामध्ये आहेत की आपल्याला आरक्षण भेटू नये. त्यामुळे आई बहिणी ज्या काही माहिती त्या कर्मचाऱ्याला सांगतील तर घरातल्या तरुणींना लक्ष द्यायचं काम आहे की तो अधिकारी ती नोंद व्यवस्थित लिहितो का नाही. त्यामुळे हे सर्व गोष्टी बारकाईने लक्ष द्या. आता सर्व काही तुमच्या हाताशी आलेलं आहे. तुमचे लेकरं बाळं प्राणाची आहुती देण्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केलेली आहे. बाकी उर्वरित मराठ्यांची फौज ती सुद्धा मुंबईच्या दिशेने जाणार आहे. घर तुम्हाला सांभाळलंय. आणि मला सुद्धा माहिती आहे, सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे की महिलांच्या हातात एकदा कारभार आला तर तो कारभार निसटता राहत नाही. कारण की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते त्यावेळेस संपूर्ण राज्याचा कारभार आईसाहेब जिजाऊंनी सांभाळला होता. आता तीच वेळ तुमच्या जवळ आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक जणांनी घरातल्या जिजाऊ बना आणि तुमच्या घराचा, तुमच्या राज्याचा, तुमच्या समाजाचा जो बैलगाडा कोणीतरी थांबवायचे प्रयत्न करताय तो थांबू देऊ नका. एवढी विनंती करून मी हा व्हिडिओ थांबतो. जितकं जास्त शेअर करता येईल तितकं जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, फॉरवर्ड करा. जय शिवराय, जय शंभूराजे.